आपल्याला माहितीच आहे की गुडघ्याचा झिजेचा टप्पा तिसरा किंवा चौथा आला की कोणतेही औषध गोळ्या काम करत नाही, गुडघेदुखी जात नाही, चालणं कमी होतं. जर उर्वरित चालणे, नव्याने वेदनारहित चालणे मिळवायचे असेल तर आजच्या युगाचे, नव्या युगाचे तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक सांधेरोपण. रोबोटिक सांधेरोपण कसे केले जाते त्याविषयी आपण आज या प्रवासात बघणार आहोत. रोबोटिक सांधेरोपणाचा पहिला टप्पा म्हणजे रोबोटिक प्लॅनिंग, जे आपण पेशंटचा CT स्कॅन केल्यानंतर जो डाटा आपण कम्प्युटरमध्ये फीड करतो त्यावर आपण इम्प्लांट कोणत्या अँगलमध्ये, किती रोटेशनमध्ये, किती वरती खाली टाकायचं आहे ते आपण प्लॅन करतो, जेणेकरून गुडघा ॲक्युरेट सरळ व्हावं, गुडघ्याचा वाक सरळ करता यावा आणि फ्लेक्शन म्हणजे गुडघा लवकर वाकावं, लवकर सरळ व्हावा, इम्प्लांट दीर्घकाळ टिकावा, फिटिंग चांगली बसावी. यासाठी प्लॅनिंग हे आपण पहिलेच जे प्लॅनर नावाच्या सॉफ्टवेअरवर आपण करतो. मग हा डाटा आपण रोबोटला पेनड्राईव्हद्वारे फीड करतो आणि मग रोबोटिक सर्जरी आपण एक्झिक्यूट करतो. तर आपण स्क्रीनवर बघू शकता की कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करतो ते. तर हे मांडीचं हाड आहे, वरचं खालचं पायाचं हाड आहे. वरती हा टाकलेला आपण फिमोरल कंपोनंट आहे आणि खालचा हा टिबियल कंपोनंट आहे आणि मध्ये गादी असते. तर हा कंपोनंट किती ॲक्युरेटली आपण टाकतो आहे इथे हे मेजरमेंट दिसतात. 0.mm मध्ये सुद्धा आपल्याला ती ॲक्युरेसी वरती खाली करता येते किंवा रोटेशन देखील चेंज करता येतात. सो दिस ॲक्युरेसी आपल्याला आधीच कळतं की कोणत्या पद्धतीमध्ये आपण इम्प्लांट टाकणार आहोत, इम्प्लांटची साईज काय असणार आहे, इम्प्लांट कशा पद्धतीने आपण रोटेशन ठेवणार आहोत, हे आपल्याला आधी माहिती असते, जेणेकरून आपल्याला पेशंटला बेस्ट रिझल्ट, ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला देता येतं. सो आपल्याकडे जो रोबोट आहे तो फुल्ली ऑटोमॅटिक 3rd जनरेशन रोबोट आहे. त्यातले पार्ट्स काय, हा आहे प्लॅनिंग कन्सोल, ज्यावर आपण गुडघा किती वरती खाली कसा बॅलेन्स करायचा, गुडघा आपण इंट्रो ऑपरेशन चालू असताना वाक किती सरळ करायचा, एक्सटेन्शन फ्लेक्शन गॅप कसा इक्वल करायचा जेणेकरून पेशंटचा पाय लपकणार नाही, ते आपण यावर प्लॅन करतो. आपला जो रोबोट आहे तो आहे Q20 फुल्ली ऑटोमॅटिक 3rd जनरेशन रोबोट, ज्यामध्ये हा जो पार्ट आहे तो आहे प्लॅनिंग कन्सोल, ज्यावर आपण बघू शकतो की रोबोट कशा पद्धतीने काम करत आहे. फिमोरल कंपोनंट, गुडघ्याचे इम्प्लांट्स आपण किती रोटेशनमध्ये टाकतो आहे, गॅप बॅलेन्स करू शकतो, गुडघ्याचा वाक अचूकपणे सरळ करू शकतो, ते यावर आपल्याला दिसतं. आणि रोबोटिक ॲक्टिव्हिटी सेन्स या OTSद्वारे होते. सो आहे OTS आणि प्लॅनिंग कन्सोल. या रोबोटिक आर्मद्वारे आपण खराब झालेला गुडघ्याचा भाग ॲक्युरेटली काढू शकतो. ॲक्युरेसीनी काढल्यामुळे इम्प्लांट एक्झॅक्ट बसल्यामुळे पेशंटला मुवमेंट चांगला मिळतात, पोस्ट ऑपरेटिव्ह पेन कमी होतो. तर हा फरक आहे फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटमध्ये आणि इतर रोबोटमध्ये. इतर जे रोबोट आहेत त्यामध्ये जो रोबोटिक आर्म असतो तो असतो आणि सर्जनला तो हाताने पकडून गुडघ्याचा खराब झालेला भाग काढावा लागतो. यामध्ये उलट एकदा का आपण प्लॅनिंग केलं की हा रोबोटिक आर्म फुल्ली ऑटोमॅटिकली खराब झालेला भाग आपल्याला काढून देतो रोबोटिकली. सर्जन आणि आम्ही ॲसिस्टंट 3 फूट बाजूला उभा असतो, त्याला टच करण्याची गरज नाही, हात लावण्याची गरज नाही, ज्यामध्ये मॅन्युअल एरर्स कमी होतात. तर हा फरक आहे फुल्ली ऑटोमॅटिक ॲक्च्युअल रिअल रोबोटिक्समध्ये आणि 1st जनरेशन किंवा 2nd जनरेशन रोबोटिक्स किंवा इतर रोबोटिक्समध्ये जिथे सर्जनला हाताने सॉ पकडावी लागते. सो हा आहे आपला फुल्ली ऑटोमॅटिक रोबोटिक आर्म.